मित्रांनो, तुम्हाला निर्भया केस आठवते का? 14 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये एका मुलीवर जो बलात्कार झाला बसमध्ये, खूपच विचित्र पद्धतीने बलात्कार झाला आणि त्या बलात्काराच्या नंतर त्याचे जे पडसाद उमटले, पूर्ण भारतभर आणि जगभर त्याचे पडसाद उमटले. मीडियाने ती बातमी इतकी उचलून धरली आणि त्याचबरोबर काही समाजसेवक, त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते आणि त्यावेळेसचे मीडिया, या लोकांनी ती बातमी इतकी उचलून धरायलाच पाहिजे होती, कारण त्याशिवाय निर्भयाला न्याय मिळाला नसता. मित्रांनो, तरी 10-12 वर्षानंतर न्यायालयीन लढाई दिल्यानंतर त्या निर्भयाला न्याय मिळाला. मित्रांनो, अशी घटना कधीही घडायला नाही पाहिजे, दुर्दैवी घटना होती. मित्रांनो, हे सगळं आठवण्यामागचं कारण काय आहे? तर आत्ता 2 दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी छापून आली, जी एकदम एका कोपऱ्यात एका छोट्या ठिकाणी ती बातमी होती, जी वाचण्यात आली. ती तुमच्यासमोर आणण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि ती बातमी तुम्हाला सांगत आहे. तर सेम केस, जशी निर्भयाची केस होती तशी दिल्लीत घडलेली केस आहे. बसमध्ये 30 वर्षाच्या महिलेवर, जिला 4 मुलं आहेत, बलात्कार झालेला आहे. मित्रांनो, ही केस पोलीसमध्ये त्या महिलेंनी जाऊन तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याबरोबर त्याचा FIR दाखल झालेला आहे. पण ती टाइम्स ऑफ इंडियासारख्या पेपरमध्ये एका कोपऱ्यात जबाबदारी म्हणून छापली पाहिजे. पण कुठल्या मीडियाने ही केस उचलून धरली का मित्रांनो? कुठल्या विरोधी पक्षांनी ही केस उचलून धरली का? किंवा सरकारने आपली जबाबदारी म्हणून, दिल्लीचं सरकार किंवा केंद्राच्या सरकारने यामध्ये काही इनिशिएटिव्ह घेतलेलं कुठंतरी ऐकण्यात आलं आहे का? किंवा कुठंतरी बघण्यात आलं आहे का? कुठंतरी बातमीमध्ये दिसतंय का? किंवा इतर कुठल्या पेपरमध्ये या बातमीला मोठी प्रसिद्धी देऊन त्यावर कारवाई सुरू झाली आहे का? किंवा कुठल्या समाजसेवकांनी यावर आवाज उठवलेला तुम्हाला बघण्यात येतो का? सब कुछ आलबेल आहे. मित्रांनो, ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून ही तुम्हाला व्हिडिओत सांगितलं मी. आता आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, जी आजच्याच मराठी पेपरमध्ये छापून आलेली आहे. मित्रांनो, पॉक्सो म्हणजे अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा, हा फार मोठा गुन्हा आहे. याचे कायदे आहेत. याच्या अंतर्गत केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही बातमी लुकआउट नोटीस काढण्यात आलेली आहे. ही बातमी एका मराठी पेपरमध्ये एका छोट्याशा कोपऱ्यात छापलेली आहे. मित्रांनो, ह्या बातमीला मोठी प्रसिद्धी मिळायला पाहिजे का नाही मिळायला पाहिजे? की ज्यावरनं अशा लोकांवर अंकुश येईल, लोकांना समजेल की नेमकं काय चाललेलं आहे आणि नेमकं काय घडतंय. अशा बातमीला प्रिंट मीडियाने मोठी प्रसिद्धी द्यायला पाहिजे का नाही पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आणि मग मीडिया आणि मग जबाबदार विरोधी पक्ष कुठे आहे? तोही अजगरासारखा सुस्तावून झोपला असं म्हणायला हरकत नाही. काय वाटतं मित्रांनो? हे सगळं विश्लेषण, जी बातमी म्हणूया थोडक्यामध्ये, हे घेऊन तुमच्याकडे आलेलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.